पारगाव गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ आजी माजी सदस्य ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती आहे, सेमीफायनलचा सामना इथे चालू आहे। सर्व मान्यवरांना माझी कलकलीची विनंती आहे, समालोचक या नात्याने आणि तुमचा लाडका मित्र या नात्याने आपण सर्वांना विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हा। आणि बॉस फायटरचे सहसा संजय दादा पाटील आपणा सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा लवकर लवकर। ओ टू दिनेश बंधू सर। हॅलो, या स्पर्धेसाठी आम्हाला उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालेकवी ट्रॉफी दिली बबन शांताराम तारेकर यांना विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। तसेच आर के काका रमण भोईर काका यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा यायचं आहे। सुनील मोकल साहेब, माजी सरपंच महेंद्र पाटील साहेब, माजी सरपंच कवी तारेकर साहेब, सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण सेमीफायनलचा सामना इथे पाहतोय पारगाव विपक्ष रोटपाले, तर सामन्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे उपस्थित राहायचं आहे। शंकरदादा म्हात्रे यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचंय। शंकरदादा म्हात्रे, चला बोलूया आपण आणखीन एका उत्तम सामन्याकडे, ज्यातून जो संघ विजेता होईल तो संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल आणि एक तरी ट्रॉफी। हॅलो, बबन तारेकर साहेबांचं इथे आगमन झालंय आणि आता मात्र डिस्टर्ब करणार नाही दिनेश पाटील सर, कंटिन्यू। लेट्स प्ले। केटी कुणाल तारेकर ऑन स्ट्राइक तर प्रफुल्ल मोकल नॉन स्ट्राइक एंडला, शशी जाधव गोलंदाजीच्या मार्कवर। अंश हॉटेल सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगावचा हा पहिला चेंडूला सामोरा गेला केटी आणि ठोकला त्यांना एक्स्ट्रा कव्हरच्या मधून खणखणीत चौकार। पण इथे मात्र तिसऱ्या डावामध्ये कंटिन्यू करताना अंश हॉटेल सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव पंच 2 हात जमिनीला समांतर करतायत, म्हणजेच वाईट बॉल कॉल। एक चौकार एक वाईट, पहिल्या चेंडूवर 5 धावा। शशी जाधव गोलंदाजीच्या मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट। कुणाल तारेकर ऑन स्ट्राइक। पुन्हा एकदा पंच मात्र वळतायत, पुन्हा एकदा लेग स्टिकवर पडलेला चेंडू, पंचाचा इशारा मात्र येतो वाईट बॉल। लागोपाठचा आणखीन एक वाईट, याचा अर्थ असा की पहिल्या चेंडूवर धावा जमल्या तब्बल 6 धावा। एक चेंडूचा खेळ संपलाय। अंश हॉटेल सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव 6 धावा। अगोदरच जागा बनवली होती, ओळखलं होतं केटीनं की लेग स्टिकवर स्टंपवर चेंडू पडतायत, त्याच्यामुळे आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर निघाला। एस्टनच्या पाठीमागे जवळपास जाऊन त्याने माझा ठोकला, हा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून खणखणीत चौकार। एक 2000ची बक्षीस दिली जाईल। सुमित तारेकर यांच्याकडून तब्बल 2000चे बक्षीस, सलग 3 षटकार किंवा सलग 3 चौकार। हा फटका चांगला आहे, प्रहार केले जात आहेत। शशी जाधव सारख्या ताकदवान गोलंदाजावर मात्र प्रहार केले जात आहेत। केटी कुणाल तारेकर ठोकतोय षटकार।
चा महापूर येताना पाहतोय. शशी जाधव सारख्या ताकदीच्या गोलंदाजा प्रहार केला जातात आणि ठोकला जातो. इथे आणखीन एक चौकार चेंडू टाकून झाले. आतापर्यंत विचार केला 4 आणि धापडकर धावा लागले. आता पण 20 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार, नंतर 2 वाईट बॉल, नंतर चौकार षटकार चौकार. सलग 3 षटकार किंवा सलग 3 चौकार ठोकले तर सुमित दादा तारेकर यांच्याकडून तब्बल 2000ची बक्षीस दिली जाईल. एक नामी संधी पण कुणाल तारेकर काय बरसलाय. पहिल्या 4 चेंडूवर 20 धावा शशी जाधववर ठोकलेत. आज संपूर्ण स्पर्धेमध्ये पारगाव संघाच्या फलंदाजांनी खूप मोठ्या धावा जमवलेत. जोरदार अपिलामध्ये उत्साह पाहिला. गोलंदाजामध्ये फार मोठं अपील नव्हतं जरूर, कारण त्यांनी ओळखलं होतं. इथे मात्र येतो आणि या चौकारानं पहिला षटकाचा खेळ संपला. धापडकर धावा लागल्या तब्बल 24 धावा. भलं मोठं आव्हानाचा पाठलाग करावा लागला. उत्तरार्धामध्ये याचा तीळ मात्र शंका नाहीये. काय सुरेख सुरुवात केटीनं करून दिली. यापेक्षा आणखी वेगळी सुरुवात काय असू शकते. कारण विचार केला तर एका बाजूला परेश खडके सगळा ताकददार फलंदाज आहे. शशी जाधवचा बहारदार खेळ राहिला आहे. बबुलची विस्फोटक खेळ राहिला. त्यासाठी मोठं आव्हान उभं करावं लागेल हे केटीनं ओळखलंय आणि त्यामुळेच पहिल्या षटकामध्ये शशी जाधववर ठोकल्या तब्बल 24 धावा. आता मेरी बारी संपली. आता तेरी बारी म्हणत प्रफुल्ल मोकर कसा प्रकारचा खेळ करेल. परंतु गोलंदाजीमध्ये अनिकेत पाटीलनं प्रत्येक वेळेला उत्तम गोलंदाजी जरूर केले. या मागच्या सामन्यात 3 षटकार जरूर खाले, कारण त्याला फलंदाजा करायचा होता बाद, परंतु ठोकले 3 षटकार. पण त्याची गोलंदाजीमध्ये धार आहे. उत्तम गोलंदाज आहे. दोन्ही बाजून चांगला मूव करतो चेंडूला तो अनिकेत गोलंदाजीच्या मार्कवर. चेंडू हवेत आहे. फटका फसलाय की सजलाय आणि फटका मात्र उत्तमरित्या काय सुरेख एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार. एक मेरी बॉल द्या. एक तेरी तो एक मेरी. पहिल्या षटकाचा बोलबाला राहिला तो कुणाल तारेकरच्या नावावरती. शशी जाधववर 24 धावा आल्या. त्यानंतर मात्र हे षटक सुरू झालं. अनिकेत पाटीलवर इथे हल्ला बोल झालाय आणि प्रफुल्लनं ठोकलाय पहिल्या चेंडूवर षटकार. 30 धावा धापडकर लागतात 7 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणखीन एक तडाखा. लागोपाठचा दुसरा षटकार. जर पुढच्या चेंडू षटकार आला तर सुमित तारेकर यांच्याकडून तब्बल 2000ची बक्षीस दिली जाईल. पुढच्या चेंडूवर जर षटकार आला तर मात्र सुमित तारेकर यांच्याकडून तब्बल 2000ची बक्षीस दिली जाईल. काय सुरेख फटकेबाजी. लागोपाठच्या 2 चेंडू 2 षटकार आणि सुमित तारेकरांचे पैसे कमावणं एवढं सोपं पण नाहीये. त्याच्यामुळे इथे मात्र त्याची बक्षीस चांगली लगावली, परंतु इथे एकच धाव आली. त्याच्यामुळे लागोपाठच्या 2 चेंडू 2 षटकार 1 षटकार आला. धापडकर धावा लागल्या तब्बल 37 धावा. चांगल्या धावसंख्येकडे आगेकूच करतोय तो संघ. अंश हॉटेल, सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघ, आर्य एंटरप्राइजेस, श्याम स्पोर्ट्स रोडपर संघाच्या विरोधात खेळताना. आपल्या घरचा मैदान आणि जिथून मैदान बनलंय ना तिथून कंटिन्यू मॅच आहेत. या मैदानालाही उसंत नाही आहे. श्वास घ्यायला त्यालाही वेळ नाही आहे. फिरकी दाखवली. चेंडू पडला तर गिरकी घेतली. थोडीशी लेग ब्रेक पाहायला मिळाली. शतरक्षक लगावला बॅकवर्ड स्क्वेअरला ते पाहिलं केटीनं, परंतु हा चेंडू मात्र विसावला. बबुलच्या हातामध्ये निर्धाव चेंडू सांगता होते. हा चेंडू मात्र चांगला राहिलाय. चांगला धावसंख्या आतापर्यंत उभ्याही राहिल्या धावफलकावरती. ही रिकामी जागा पाहिली होती जरूर, पण तिथे मात्र फटका फसला
आणि तिथे चांगला झेल टिपला विशालनं. फलंदाज कुणाल तारेकर बाद. परंतु मागच्या सामन्यामध्ये 10 चेंडूमध्ये तब्बल 50 धावा करणारा प्रवीण मोकळ जाईल स्ट्राईकवर. दोन्ही संघांमध्ये 50 लगावणाऱ्या या स्पर्धेमध्ये खेळल्या वेळेस एका बाजूला परेश कडके, एका बाजूला प्रवीण मोकळनं 10 चेंडूमध्ये 50 धावा कंप्लीट केल्या होत्या. 11व्या चेंडूवर तर बाद जरूर झालाय. अनिकेत कमबॅक मिळवतोय कारण 2 चेंडू तर निर्धाव टाकले, तिसरा चेंडू टाकला निर्धाव. आता मात्र लय सापडते अनिकेतला. 2 षटकांचा वाजवी खेळ मात्र संपला. धापळकर धावा लागल्या 37 धावा, 1 बाद 37. धावा धापळकरती लागल्या. चांगल्या धावसंख्या आणि इथे मात्र पाहतोय आपण आदरणीय विलासजी करावकर साहेब आणि पराग भोईर या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. गोलंदाजीच्या मार्कर गोलंदाज आपण पाहतोय सूरज भोईर. सलग 3 षटकार भाव वधारला सुमित तारेकर यांचा. 3000 मिळाले जातील. सलग 3 षटकार ठोका आणि 3000 कमवा. सलग 3 चौका ठोका आणि 2000 कमवा. स्कीम आहे. पंच वळतायत, इशारा करतायत, व्हाईट बॉल. सूरज भोईर गोलंदाजीच्या मार्कवर आहे. 38 धावा धापळकरती लागतायत. 12 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे. प्रफुल्ल मोकल ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 37 धावा जोडल्या त्या 8 चेंडूमध्ये. दुसऱ्या सामन्यामध्ये भरीव कामगिरी नव्हती पण दुसरा सामना गाजवला प्रवीण मोकलनं. अशा दोन्ही गाजवणारे खेळाडू क्रीजवर पण गोलंदाजीमध्ये सूरज भोईर. हा तडाखा कायम आहे. फटकेबाजी जारी आहे. मनगटी फटके दाखवले जात आहेत. कव्हरच्या डोक्यावरून ठोकला जातोय हा षटकार. फुलटॉस चेंडू सलग ठोकला गेला दुसरा. जर का तिसरा आला धापळकर धावा लागलेत तब्बल 50 धावा. पुन्हा एकदा संधी येऊन ठेपतीये प्रफुल्ल मोकळसाठी. सुमित तारेकर यांच्याकडून तब्बल 3000 ची बक्षीस दिली जाईल. सलग 30 षटकार ठोकला तर पैसा की धावा, पैसा की धावा. नॉन स्ट्राईकला हसलं जात आहे पण त्याच्याही डोक्यात तेच आहे. पैसेही कमवायचे धावाही जमवायचे. हा षटकार जर ठोकला चेंडूवर प्रफुल्ल मोकलना तर 3000 चे बक्षीस सुमित तारेकर यांच्याकडून दिली जाईल. गोलंदाज सूरज भोईर. हल्ले होत आहेत. धापळकर धावा चांगल्या लागलेत. मी म्हटलं होतं सुमित तारेकरचा पैसा कमवण्याला सोपा नाही आणि इथे मात्र निर्धाव चेंडूचा खेळ होतोय. धापळकर धावा लागलेत तब्बल 50 धावा. पैसा लगावला जातोय. पैसा कमवण्याची धमक ठेवावी लागेल. प्रफुल्ल ऑन स्ट्राईक. सूरजवर मात्र 2 प्रहार झालेत. दूरवरून धावत प्रयत्न केला. खूप दूरवरचा चेंडू टिपण्याचा प्रयत्न केला. फटका मात्र फसला आणि तिथे गलीमध्ये उभ्या असलेला झेल टिपला. फलंदाज प्रफुल्लनं विस्फोटक खेळ दाखवला ज्याच्यामध्ये षटकांचा विचार केला. 4 षटकार त्यानं ठेकले. 24 धावा त्यानं 25 धावा त्यानं जोडल्या आणि तो मात्र परतलाय. धापळकर धावा लागल्या तब्बल 50 धावा. 3 षटकांचा वाजवी खेळ.
या षटकातील 2 चेंडू दाखल. किती बॉल? 3 चेंडू शिल्लक आहेत. दोन चेंडू दाखल शिल्लक आहेत. 2. चिंतामणी षटकांच्या स्पर्धेमध्ये पारगावकरांनी गाजवली. प्रफुल्ल 2 वेळा पैसे चुकले. एकदा 2000 एकदा 3000. 2 षटकार टोकले परंतु बाईक मॅन जो ठरला आपल्या स्वप्नातली पहिली बाईक यांना कमावली आतिश म्हात्रे यांचं मात्र विशेष कौतुक. त्यामध्ये वासरूही कमावला आणि पुढची तयारी केटीनं सुरू केली. शर्यती क्षेत्रामध्ये आता हे नाव कदाचित राहील. त्या बैलाचं नाव काय ठेवलं विचारलं जाईल आणि मग त्या बैलाचे मालक छोट्या भाई. क्या बात. बैलाचं नाव छोट्या भाई. छोट्यानं नाव ठेवलं छोट्या भाई. अंतिम चेंडूवर मात्र धाव मिळतीये. पंचाचा इशारा आहे लेग बाईचा. यष्टरक्षक शशी मात्र चेंडूला पकडू शकला नाही. 1 धाव मात्र मिळते. एका धाव्यानं 51 मजल मारले जाते. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. चेंडूचा खेळ शिल्लक असेल तर मात्र आता फक्त या षटकातील 1 आणि यानंतर 1 षटक. 7 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे. सूरज भुईर गोलंदाजीच्या मार्कवर. प्रवीणचा हा फटका मात्र फसला आणि बबूलनं मात्र हा सहज साधा सोपा झेल लॉंग ऑफच्या दिशेने टिपला. मागच्या सामन्यामध्ये 50 करणारा फलंदाज परतलाय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. दापरकर धावा लागल्या. त्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा किती जमवल्या जातील? 10 धावा 60 पर्यंत आव्हान घेऊन जाईल. 10च्या आतच्या धावा मात्र रोडपाडी संघाला फायद्याची ठरते. व्यक्तिमत्व माणुसकीचा वासाने वारसा चालणारं व्यक्तिमत्व कन्हैया शेठ पाटील त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सायकल देण्यात आली आहे. मालिका वीरासाठी ते आदरणीय कन्हैया शेठ पाटलांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आदरणीय कन्हैया शेठ पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. त्याचबरोबर छाया रिसॉर्टचे सर्वा संजयजी पाटील सर एक आदर्श नव्हे तर मित्र म्हणे की महान व्यक्तिमत्व. या कलियुगामध्ये इतका सुंदर व्यक्तिमत्व मी पाहिलाच नाही. प्रत्येकासाठी प्रत्येक वेळी मदत करणारा माणूस म्हणजेच बॉस संजयजी पाटील सर विनंती करतो या अतिथी कक्षामध्ये आणि विराजमान व्हा. कारण यानंतरचा आपला सामना यानंतर आपल्याला लकी ड्रॉ होईल तर बॉस त्यांनाही खेळताना पाहू आपण. अतिशय बॅट तळपली आहे. काय सुरेख फटकेबाजी. एकदा लय मध्ये आला ना की खेळाडू थांबत नाही. अतिशय मात्र ठोकतोय हा षटकार. त्यांनी तिथपर्यंत सांगितलं ऑपरेटर की नाही गाणं लागवायच्या दरम्यान मंचाकडे आगमन होते आदरणीय कन्हैया शेठ पाटील साहेब. मित्रांनो माणुसकीचा वासाने वारसा चालवणार हे महान व्यक्तिमत्व. त्यांच्या वतीनं कित्येक सुंदर स्पर्धा आम्ही अनुभवल्या. मग डे टुर्नामेंट असू द्या अथवा नाईट टुर्नामेंट असू द्या. ते आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय सद्गुरू सिमेंट सप्लायरचे सर्व कन्हैया शेठ पाटील यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आमच्या बॉस आमच्या क्रिकेटमधल्या बापाचा स्वागत कसं करणार दाखवतोय षटकार. बक्षीस सुमित दादा तारेकर यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी. प्रफुल्लला वाटणं देण्यात येईल की नाही याच्या अगोदर 3रा षटकार ठोकला जाईल की नाही आतिश तर वाट पाहतोय. आजचा दिवस जर कामी लावायचा असेल तर पायाही पडतोय सांगतो की नाही ठोकायचंय मला ठोकायचंय. 3000 सुमित दादा तारेकरांचे कमवायचे पण धावपळ धावा लागतात भरमसाठ लागतायत. 63 धावा. सलग 3रा षटकार ठोकला तर सुमित दादा तारेकर यांच्याकडून तब्बल 3000चे बक्षीस आतिश मात्रेसाठी राहील. गोलंदाज मारला तर जर सगळं आहे. उगाच पैसा कोणी नाही. ATM मधनं पैसे काढताना पिन टाकावा लागतो तो पण करेक्ट. कोणता पिन टाकला जाईल? पैसा 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 बोलता आहे मित्रांनो.
एकच धाव मात्र घेतली जाईल. गोलंदाजांनी कदाचित ओळखले की नाही आता हलक्या हाताने चेंडू टाकला, स्लोवर चेंडू टाकला आणि इथे मात्र एक धाव येते. 64 धावा धापा करते लागतात. चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 3. आज संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्तम धावा जमवल्या त्या म्हणजेच पारगाव संघानं पहिल्या सामन्यात तब्बल 84 धावा, दुसऱ्या सामन्यात 4 षटकामध्ये 77 धावा आणि इथे आतापर्यंत विचार केला तर तब्बल 64 धावा. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. राहुल भोईर गोलंदाजीच्या मार्कवर तर भूषण पाटील मात्र स्ट्राईकवर. फुलटॉस नामी संधी, संधीचा सोनं आणि आपले वडील आले, वडिलांना मानवंदन तर दिलीच पाहिजे. आतिशने ठोकले षटकार, त्याच्यामुळे पप्पांना रात्री काय सांगायचा प्रश्न पडला होता. आतिश मारतो ना मी पाहतो, नाही मीही ठोकतो षटकार. दाखवला आणखीन एक षटकार. हलक्या हाताचा चेंडू पुन्हा भिरकावला, मिड विकेट चेंडू ट्रॅव्हल होईल. धाव मात्र घेतली जाईल, ती मात्र फक्त ना फक्त 1. आणि या संघाची ताकद आता मात्र अंश हॉटेल सद्गुरू सिमेंट सप्लायरची ताकद आशिष मात्र बनला. उलटा टाकील, तिरका टाकील, काय टाकील तो टाकील तर मारण्याचा प्रयत्न करणार. धापडकर धावा लागलेत 71 धावा. आणि हे सांगितलं होतं की उलटा टाकणार आहे, त्याने टाकला, उलटा झाला, सुलटा बॉल झाला निर्धाव. अंतिम चेंडू धाव नाही. 71 धावा धापडकर लागल्या. 4 षटकामध्ये 71 धावा. इट्स नॉट अ जोक. एक चांगला धापडकर धावा लागलेत, परंतु परेश कडके, बबूल, शशी जाधव यांच्यामध्ये दमकम आहे धावांचा पाठलाग करण्याचा. त्यांनी ही भल्या मोठ्या धावा उभारल्यात. या धावांचा पाठलाग कसा केला जाईल, उत्तरार्ध रंगेल कसा. 72 धावा, 24 चेंडू, 72 धावा. या धावांचा पाठलाग करण्यासाठी कसे प्रयत्न राहतील, परंतु अतिश मात्रची अफलातून इनिंग राहिली. प्रफुल्ल मोकलनं साथ चढवला आणि केटीनं रचलेला पाया आणि त्याचबरोबर साथ चढला भूषण पाटीलनं. सगळ्यांची बहारदार फलंदाजी राहिली. प्रवीण मोकळ स्वस्तामध्ये परतला, पण या 4 फलंदाजांनी मात्र चांगली कामगिरी करत 71 धावा जोडल्या. 24 चेंडू, 72 धावांचा पाठलाग कसा राहील ऐकूया उत्तरार्धामध्ये. रिवालजी मात्रे सर, तत्पूर्वी सावरकर संघाचा संघनायक आणि 40+ बॉस फायटर या दोन्ही संघाच्या संघनायकांना लगेच रिपोर्टिंग करायचे. धन्यवाद. हॅलो डीजे विलास दादा करावकर साहेब या मान्यवरांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. विलास दादा करावकर साहेब या प्लीज या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा. 24 चेंडू, 72 धावा. धावांचा पाठलाग कसा राहील ऐकूया रिवालजी मात्रे यांच्या गोडवाणीतून. तर 5 मिनिटं जरा गेम थांबवायचे. पॉईंट्स काढले जात आहेत, ग्राउंडसाठी पॉईंट्स काढले जात आहेत. येणाऱ्या काळामध्ये मैदान दिलं जाईल छिडकोकडून. स्वामी समर्थ ओवळे 40+. एक पॉईंट्स काढला जाईल. तत्पूर्वी मैदानामध्ये फलंदाज गेले तर चालतील. पंच उभे राहा. 5 मिनिटात जसा एक पॉईंट काढला जाईल, मैदान कुठं राहील, कसा राहील, ठेवला जाईल यांचा आढावा घेतला जाईल. अक्काजी तारेकरी या मैदानाचा आढावा घेताना आपण पाहतोय. सोन्या गायकवाड असतील, कमलाकर मामा असतील, सगळी मंडळी आहे. सुशीलकांत तारेकर साहेब असतील, सगळ्या मंडळीला मात्र मिळून पाहतोय. तर उत्तरार्ध थोड्या वेळातच लगेचच रिवालजी मात्र्यांच्या गोडवाणीतून ऐकूया. तर विलास करावकर आणि पराग भोईर यांचेही आगमन झाले. त्याचबरोबर कन्हैया पाटील सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव यांचेही आगमन झालंय. त्यांचेही हार्दिक हार्दिक स्वागत. हरीश इकडे या.
तर मी सर्वप्रथम अविनाश पाटील यांना विनंती करतोय आणि बबनजी तारेकर आपल्या दोघांनाही विनंती करेल, कारण पारगाव गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित आहेत. अविनाशजी पाटील आणि त्याचबरोबर बबनजी तारेकर या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय. पारगाव गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित हे व्यक्ती आहेत आणि आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत. तर मी मिलिंद म्हात्रे यांना विनंती करतो. मिलिंद म्हात्रे, आपण आपल्या शुभहस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे बबन तारेकर आणि त्याचबरोबर अविनाशजी पाटील. आज बा ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. काका सावकाश उतरा, कारण या व्यासपीठाच्या पायऱ्या फार अरुंद आहेत. बबनजी करावकर, अविनाशजी पाटील, बबन तारेकर ज्यांच्या मॅन ऑफ द मॅच ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय त्या बबन तारेकर यांच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत. तर मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर अविनाशजी पाटील यांचंही शुभ सन्मान आमचे आयोजक मिलिंद यांच्या येथे या शुभहस्ते हा शुभ सन्मान सुरू आहे. बबन तारेकर आणि त्याचबरोबर अविनाशजी पाटील या गावच्या खरंतर अरण्य ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व, त्यांचे इथे शुभ सन्मान. आमच्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक करत त्यांच्या वतीनं आम्हाला बहाल केल्यात, पुरस्कृत केल्यात. त्यानंतर सुमित तारेकर, त्यांनी आम्हाला मोबाईल पुरस्कृत केला आहे. बॅट्समन आणि बॉलर पराग मोकल, दोघांचंही मनापासून शाब्दिक सन्मान आणि आभार. त्यानंतर विलास करावकर यांना मी आमंत्रित करतो आणि पराग भोईर, एक जुने समालोचक देखील आहेत पराग भोईर. मी परशुराम केदारी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. विलास कलावकर एक उत्कृष्ट जुना खेळाडू आहे. मी अंश हॉटेलचे मालक परशुराम केदारी काकांना विनंती करतोय की आपण आपले शुभ हस्ते विलास करावकर, कोळीगावचे खरं तर हे आमचे जुने जाणगे खेळाडू आहेत. अनेक वर्ष त्यांनी देखील टेनिस क्रिकेट खेळला आहे. आज त्यांचा शुभ सन्मान, कारण ही स्पर्धा कोलीची आहे. ही स्पर्धा पारगाव गावामध्ये आपण पाहतोय. ही स्पर्धा आहे सिरवी इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. परशुरामजी केदार यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान विलास करावकर. त्यानंतर पराग भोईर, आपल्यालाही विनंती आहे आपण यावं. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलाही शुभ सन्मान केला जात आहे. धन्यवाद विलास करावकर. पराग या. पराग भोईर हे देखील टेनिस क्रिकेट खेळलेत. त्याचबरोबर ज्यावेळेला आम्ही मैदानावर टेनिस क्रिकेट खेळायचो त्यावेळी कॉमेंटेटर म्हणून पराग भोईर नेहमीच या शेतातल्या बांधातल्या क्रिकेटमध्ये नेहमीच कॉमेंट्री करायचे. ते कोलेगावचे पराग भोईर यांचा शुभ सन्मान केला जाईल. आमचे सर्व मान्यवर मंडळी आज आपण पाहतोय सत्कार करताना रोहिदास नाईक यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. तदनंतर सद्गुरू सिमेंट सप्लायरचे ओनर कन्हैया पाटील यांनाही विनंती करतोय. एक उत्कृष्ट भजन संगीत सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे या गावामध्ये. अर्थातच भजन संगीतकार यांचं मी शब्द सुमनांनी आभार व्यक्त करतोय. सर्वांच मान्यवरांचं स्वागत झालं आहे. मैदानावर थोडंसं सर्वे सुरू आहे. अर्थातच पॉईंट काढले जात आहेत. या भविष्यामध्ये अगदी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाजूला होतो आहे आणि आमच्या खेळाडूंना मैदान राहिलेलं नाही आहे. तर शिडकोचे जे आलेले आहेत अधिकारी त्यांना मी सूचित करू शकतो की आम्हाला मैदानाची अपेक्षा गरज आहे अगदी नितांत. आता मैदानं राहिली नाही आहेत आमच्या मुलांना खेळायला आणि भविष्यात हे मैदान सुरक्षित राहावं हीच आम्हाला खरं तर अपेक्षा आहे. आज आमची या पारगाव गावातील सर्व मंडळी, सर्व खेळाडू, जुने खेळाडू, माजी क्रिकेटपटू, त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील सर्व नामवंत व्यक्ती आज थेट मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेंद्रजी पाटील संघर्ष समितीमध्ये नेहमीच नेतृत्व करणारी ती व्यक्ती देखील या मैदानावर आहेत. आणि सर्वे झाल्यानंतर पॉईंट काढल्यानंतर मी सर्व सिडको अधिकारी जे आहेत या मैदानावर त्यांना विनंती करेन की थोडा आपला सन्मान होईल आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून. तो सन्मान स्वीकारण्यासाठी तुम्ही यायचं आहे. मॅच सुरू करायची आहे. यस, कवी तारेकर देखील आपण पाहतोय. त्यांचंही खरं तर खूप चांगलं सामाजिक कार्यकर्ते आहेत. समाजासाठी आणि या गावासाठी नेहमीच अग्रेसर असणारे कवी तारेकर
हॅलो. सद्गुरू सिमेंट सप्लायचे ओनर कन्हैया शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पोर्ट्स सायकल उपलब्ध करून दिली. माजी सरपंच कवी तारेकर, माजी सरपंच महेंद्र पाटील साहेब, रत्नदीप पाटील साहेब हे सुद्धा सर्व उपस्थित आहेत. सिडकोच्या अधिकाऱ्यांना विनंती करतोय कि आपण आमच्या अतिथि कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. सब मेहमान से मेरी गुजारिश है कि आप मंच के ऊपर आके तस्वीर रखिए. आइए साहब, आपका स्वागत होगा. शिडको अधिकारी साहेब यांचे इथे आगमन झाले. मी विनंती करतो साहेबांना की आपण व्यासपीठावर यावं. आज आपण पाहतोय शिडको अधिकारी आज या परिसरामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विविध पदावर असणारी ही सर्व मंडळी आणि इथे मात्र त्यांचं स्वागत केलं आहे. पहिल्या बॉलवर प्रीतम सरांचा इशारा येतो. इट्स अ क्लिअर हिट, मॅग्निफिशियंट स्ट्रोक, 6 रन. इट्स अ फायरमॅन आणि ठोकतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. ठोक. जय श्रीराम. 22 जानेवारीला आपण श्रीराम प्रभूंची राम प्रतिष्ठान सोहळा प्राणप्रतिष्ठान सोहळा आज अयोध्यामध्ये पाहिला. व्हाट स्ट्रोक, गुड ना टेक और ये परेश कड़के का लाजवाब चौकार दे करता तो जबरदस्त बाउंड्री चौकार. क्या बात है, परेश कड़के ऑन फायर. हा रोडपाली टीमचा खरं तर बॅकबोन, हा रोडपाली टीमचा एक खरं तर घातक फलंदाज. प्रफुल्ल मोकलवर हाहाकार. पुन्हा एकदा हा चांगला चेंडू होता. अगदी कव्हर ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक तिथे ठिकाणी आहे. एक सिंगल कंप्लीट. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न माघारी परतवलाय परेश कड़केनं बबुलला. अमित भगत आपण पाहतोय आता परेश कड़केच्या सोबत बॅटिंग करत असताना, परंतु अमित भगत त्याला कोण बोलत नाही. नेहमी सर्वजण बबुल या नावानं तो प्रसिद्ध असणारा खेळाडू. आमचे कमलाकर मामा एक लिजेंड प्लेअर, 50+ खेळाडू या मॅचचा आनंद घेत आहेत. उत्कृष्ट गोलंदाज. फुलटाच बॉल, फुल्लर लेनचा बॉल बबुल साठी होता. अमित भगत साठी अंपायर सिग्नल, इट्स नो बॉल. इथे नो बॉल इथे मात्र घोषित केला आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. नो बॉल अंपायर सिग्नल आलाय, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय डिस्कस होईल. रिव्ह्यू आहे की नाही कमिटी? फक्त अंपायर आहे ना? हा, अंपायर फक्त रिव्ह्यू घेऊ शकतात, खेळाडूंना रिव्ह्यू नाही आहे. थर्ड अंपायर विशाल पाटील सर या. आपण तिसऱ्या पंचांचं काम तुम्हाला पाहिजे. ऑनफिल्ड डिसिजन नो बॉल आहे आपण पाहतोय, कारण इथे रिव्ह्यू खेळाडूंना नाही आहे. परंतु पंचांना जर डाऊट वाटला तर पंच घेऊ शकता. परंतु क्षेत्ररक्षण सजवा, जास्त वेळ नाही आपल्याकडे, अजूनही आपल्याला 2 मॅच खेळायचे आहेत. जिंकेल तो नक्की सुपर 3 मध्ये दाखल होईल. त्यानंतर लकी ड्रॉ फायनल मध्ये जाणार. त्यानंतर मॅच नो बॉल. अंपायर सिग्नल, थर्ड अंपायर टीव्ही अंपायर कॉल, इट इज नो बॉल. आणि धावसंख्या 1 न वाढली. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली. 18 धावा करायच्या आहेत, 72 रन्स. 4 चेंडू मध्ये 18 धावा. व्यासपीठावर आमचे शिडको अधिकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत.
आज आपण पाहतोय थोडंसं मैदानावर या परिसरामध्ये पॉइंट्स काढतात, म्हणजे थोडंसं सर्वे सुरू आहे. करूया त्यांचं स्वागत. परंतु हा आहे फ्री हिट. उघडा डोले बघा नीट. आणि हा आहे बबुलसाठी फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची नामी संधी. टेनिस क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे हा फ्री हिट पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच बॉल मात्र बबुल मिस झालाय. या बॉलवर अगदी मी म्हणेन मेजवानी संधी सारं काही होतं हा खेळण्याकरता, परंतु परेश कडके नॉन स्ट्राईकला आला आणि तिथे मात्र इथे बबल मिस करतोय अमित भगत. शॉर्ट पिच बॉल फुल केलाय स्लॉग. इट्स अ फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून फ्लाय झालाय. 1 बाउंड सीमा पार. इट्स अ क्लिअर बाउंड्री. खरं तर आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं हे इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. आणि या तानाजी मावल्याला देखील मानाचा मुजरा. इथे पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या धावफलकावर टोटल 22 रन 22 रन्स. प्रफुल्ल मोकल आजच्या दिवसामध्ये खूप महागडा झालाय बघा. जरा त्यांनी 50 धावा मागच्या मॅचमध्ये बॅटिंगमधून तरी कंप्लीट केल्या ना ज्या पद्धतीनं प्रवीण मोकलनं, परंतु त्याच संघाचा प्रफुल्ल मोकल मागच्या मॅचमध्ये 30 धावा एका षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये, या ओव्हरमध्ये देखील अगदी 22 धावा खर्च केल्यात. याच दरम्यान बघा ज्यांचं आता शुभागमन होत आहे या स्पर्धेचे सर्वे सिरवी इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर कमल किशोर भाई चौधरी यांचे इथे आगमन होत आहे. सन्माननीय आदरणीय कमल किशोर चौधरी सर यांचे जिथे आगमन होतं. सिरवी इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर आणि त्यांचं शुभ आगमन काही क्षणातच या व्यासपीठावर त्यांचं आगमन होईल. जवळ मॅचच्या दिशेने सेकंड ओव्हर. पहिलाच बॉल खोलवर पद्धतीचा आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक सिंगल मिळाली आहे. आणि इथं याच दरम्यान ज्यांचं शुभ आगमन होतोय सिरवी इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर तथा मालक कमल किशोर भाई चौधरी यांचं इथे शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. फटाक्यांच्या आतषबाजीने आपण पाहतो औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रचंड भरारी घेणारी व्यक्ती, औद्योगिक क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आदरणीय सन्माननीय कमल किशोरजी चौधरी सिरवी इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर यांचे इथे शुभ आगमन झालंय. सहर्ष स्वागत, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये हा शुभ सन्मान स्वागत होताना पाहतोय. थोडासा मॅच थांबवा. फटाक्यांची आतषबाजी एका बाजूला होत आहे. आदरणीय सन्माननीय श्री कमल किशोर चौधरी साहेब यांचे इथे आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. बॅक टू क्रिकेट. सेकंड ओव्हर. पहिल्या बॉलवर मात्र सिंगल आली आहे. प्रवीणचा हा बॉल खोलवर पद्धतीचा चेंडू वाईडिश लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक प्रफुल्ल आहे. सिंगल मिळेल. परेश कडकेला मिळते स्ट्राईक. प्रवीण मोकल मागच्या मॅचमध्ये फास्टेड 50 11 बॉलमध्ये 50 तदनंतर 16 बॉलमध्ये 50 देखील काढल्या होत्या. परेश कडके आणि तोच परेश. आता हे बॅटल खूप चांगलं आहे. दोन्ही गुणवान खेळाडू आहेत आणि एक मात्र त्याच्यावर प्रहार करतोय. चेंडू पाहावं लागेल. कुणाल तारेकरच्या डोक्यावरनं एक हायटेट सिक्सर. लगेच स्वागत करूया सिडको अधिकारी साहेब या खरं तर व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी विनंती करेन साहेबांना आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जा, जिथे आमचा प्रेझेंटेशन बॉक्स आहे. ओवळे साहेब. आदरणीय सन्माननीय सिडको अधिकारी साहेब ओवळे साहेब यांचे इथे आगमन होत झाले आणि त्यांचं शुभ सन्मान केलं जाईल या मुख्य व्यासपीठावर. महेंद्रजी पाटील
आणि इथे फटकेबाजी परेश कडके तुफानी खेळी करतोय. आणि त्या अनिश पाटील देखील आमच्या त्या समवेत आहे. अनिश आपलाही सन्मान होईल. मी महेंद्र पाटील यांना विनंती करतो. या गावचे सामाजिक कार्यकर्ते, संघर्ष समितीचे अध्यक्ष देखील ते राहिलेत आणि आज आपण पाहतोय या गावासाठी सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून आणि सिडको अधिकारी साहेबांचं, ओळे साहेबांचं इथे शुभ सन्मान. आणि त्याचबरोबर तामणकर साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. ओळे साहेबांचं शुभ सन्मान महेंद्रजी पाटील यांच्या शुभ हस्ते. तामणकर साहेब आपलंही स्वागत आणि आपलंही सन्मान होते. साहेब आपला सन्मान करत असताना नक्कीच आमची जी उणीव आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली जाते. आम्हाला मैदानाची गरज आहे आणि ती गरज शिडकोच्या माध्यमातून पूर्ण व्हावे. तामणकर साहेब यांचा शुभ सन्मान. परेश कडके हाहाकार माजवतो या मैदानावर. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकतोय. व्हॉट अ बॅटिंग. तामणकर साहेब आपण यावं. सुशील तारेकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर अनिश पाटील बघा, धावसंख्या धावफलकावर टोटल 42. पियुषजी कांबळे यांचंही शुभ सन्मान केलं जाईल. पियुष कांबळे आपण यावं. शिडको अधिकारी संपूर्ण टीम, कवीजी तारेकर यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान हा होईल. मॅच देखील खूप चांगली रंगते बघा. परेश कडके हाहाकार माजवला, धुम्माकूल घातला या खेळपट्टीवर. अगदी सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमच्या अगेन्स्ट काय फटकेबाजी. दिनेश जबरदस्त कामगिरी. 8 बॉल 36 वर खेळतोय हा पट्ट्या. पुन्हा एकदा अगदी बघा गुडगा खेळपट्टीवर टेकून भिरकावून देण्याचा प्रयत्न करतोय वारंवार. कवी तारेकर या गावचे माजी सरपंच आणि त्यांची खरं तर ओळख सांगायची झालं तर समाज कार्य. धावसंख्या धावफलकावर टोटल 43. सुमित तारेकर आणि पराग मोकाल यांच्याकडनं बघा आमच्या या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलर बॅट्समन साठी मोबाईल. आरे साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर शिडको अधिकारी आरे साहेब यांचेही शुभ सन्मान. हरीश केदारे, कवी तारेकर तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तुमचं इथे या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान होत आहे ते तुम्ही स्वीकारावं. माजी सरपंच आणि पारगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते, अन्यायाच्या विरुद्ध नेहमीच पुढे अग्रेसर असणारे एक पाऊल पुढे कवी तारेकर यांचं इथे शुभ सन्मान केलं जात आहे. हरीश केदारी, सिरवी इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून या गावचे एक आदरणीय व्यक्तिमत्व माजी सरपंच कवी तारेकर यांचा इथे शुभ सन्मान. थँक्यू सो मच. धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं, सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे सर्व आमचे आधारस्तंभ शिरवी इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर कमल किशोर चौधरी साहेब या व्यासपीठावर उपस्थित झालेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 29 धावा शिल्लक. व्हॉट अ मॅच. पहा हायस्कोरचा मॅच आणि हायस्कोरच्या मॅचचा विचार केला तर पारगाव संघ यजमान संघ आहे आणि त्यांच्या विरोधात पाहुणा संघ आर्य 11 श्याम स्पोर्ट्स रोडपाली आणि पारगाव पाहुणा विपक्ष अर्थातच यजमान. हा मॅच गोलंदाज आतिशनं मागचा मॅच असाच आपल्याकडे अगदी झुकवला होता, टर्न केला होता तोच आतिश. 12 बॉल 29 धावांची गरज असताना बॉल डॉट जातो. येणारे 11 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. 29 रन्स टू विन रिमेनिंग 11 डिलीवरीज. आने वाली 11 गेंदों में 29 रनों की जरूरत. हा समीकरण, हा इक्वेशन तुमच्या समोर. हा फटका फसला हवेमध्ये आहे. झेल फार इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट कॅच. सेफ लँड झाली आहे. सुटकेचा स्वाद मिळालाय रोडपाली टीमला. कारण परेश कडकेचा झेल म्हटलं ना तर नक्कीच यू टर्न मिळाला असतं. 2 धावा मिळाल्यात. विश्वनाथजी म्हात्रे यांचं आगमन झालंय. मी विश्वनाथ म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपण ही व्यासपीठावर यावं. विश्वनाथजी म्हात्रे. मॅच तेवढा रंगतदार, तेवढीच पाहुण्यांची संगत पाहायला मिळते.
आणि मॅच मध्ये रंगत आली पाहुण्यांची संगत. चेंडू आणि धावांचं अंतर 10 बॉल 27 धावा. अतिश पंचांना पार करून राईट राऊंड द विकेट. शॉर्ट पिच बॉल, अख्खूट टप्प्याचा बॉल होता. परेश कडके अगदी थोडासा दुविधा अवस्थेमध्ये राहिला आणि बॅट लवकरात लवकर फिरवण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. तिथे मात्र एक धाव मिळाली आहे. आतिश कमबॅक करून देईल का? मागचा मॅच आतिशनं कमबॅक करून दिला होता पारगाव संघाला. आठवत असेल त्यावेळी मॅच काय आतिशनं कमालीची गोलंदाजी केली होती. 9 चेंडू आणि आता 26 धावा. 9 बॉल 26 रन 9 डिलिव्हरी 26 रन टू रिमेन वेन फॉर रोडपाली टीम. RA11 दत्ता शेठ मुंगाजींचा संघ. हा मात्र बबुलनं वाईडिश लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक बरोबर प्रवीण मोकल आहे. त्याच्या हातामध्ये झेल आणि समाप्त झालाय बबुल या खेळाडूचा खेळ. संख्या आणि 40 परेश कडकेच्या. आता समीकरण 8 बॉल 26 8 चेंडू 26 धावा. हे षटक हे अतिशय षटक आहे ना, मी म्हणेन कमालीचं पाहायला मिळतंय. न्यू बॅट्समन शशी जाधव, लिजेंड प्लेयर, अनुभवी खेळाडू शशी जाधव ऑन स्ट्राईक. हा बॅटला स्पर्श झालाय, फ्लाय स्लिपला जातो चेंडू. परेश कडकनं थांबवलं शशी जाधवला आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती. कारण यावेळी बघा नॉन स्ट्राईकच्या बॅट्समनला समजतं, स्ट्राईक बॅट्समनला मागे गेलेला बॉल कदाचित कन्फ्यूज होत असतो, गडबड होत असते. परंतु त्यावेळी परेश कडकेचा योग्य कॉल पाहायला मिळाला. फक्त 3 धावा. 30 आतापर्यंत कमालीची गोलंदाजी. मी म्हटलं ना की मागचा मॅच देखील आतिशनं झुकवला होता, अगदी युटर्न केला. इनफॉर्म गोलंदाज. खरं तर आतिश काय उभारी घेतोय गोलंदाजीतून. आतापर्यंत 3 बॉल 3 धावा दिल्यात फक्त. लास्ट बॉल 26 ची गरज आहे. वाडे स्विंग बॉलला पूर्णपणे वळवतोय. मिडल स्टंप वरनं अगदी कट करतोय आतिश. व्हेरी गुड, नाईस बॉलिंग. फक्त 3 धावांचं षटक, निर्णायक षटक, मॅचला झुकवण्याचं षटक, मॅचला युटर्न देण्याचं षटक आतिश याच्या बॅटमधून आतिशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आतिश मात्रे व्हेरी गुड, नाईस बॉलिंग. 6 बॉल आणि 26 ची गरज. आता अशक्य आहे रोडपाली टीमसाठी ही गोष्ट. परंतु अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करू शकतात. फक्त आपले विचार पॉझिटिव्ह आणि सेल्फ कॉन्फिडन्स स्ट्रॉंग असायला हवा. इथे परेश कडकेचा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे ना, तो नक्कीच दिनेश स्ट्रॉंग आहे. त्याचबरोबर त्याचे विचार देखील नेहमीच पॉझिटिव्ह असतात. बघा आपण पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी बॅटिंग केली, सुरुवात केली ना, त्यावेळी 22 धावा सहज वसूल केल्या होत्या. आता मात्र त्याच्यासमोर चुनवती आव्हान आहे. 6 बॉल 26 6 चेंडू 26. नानोबा मैदानावर ही रंगणारी स्पर्धा आज सेमीफायनलची डू ऑर डाय. या 26 धावा जर काढल्या ना तर रोडपाली टीम अगदी सुपर 3 मध्ये जाईल. आणि या 26 धावा डिफेन्स केल्या पारगाव टीमनं तर सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघ सुपर 3 मध्ये जाईल. म्हणजे हा मॅच व्हेरी इम्पॉर्टंट, मच नीडेड फॉर विन. जिंकावंच लागेल, जिंकू किंवा मरू अशा अवस्थेमध्ये हा मॅच पाहायला मिळतोय. 6 बॉल 26 ची गरज. परिस्थिती नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र परीक्षा घेत आहे. परंतु परीक्षा घेणारी ही परिस्थिती तुम्हाला जिद्द देखील निर्माण करू शकते. जिद्दीनं खेळावं लागेल दोन्ही टीम्सना. 6 बॉल 26. परेश कडके एक घातक फलंदाज, एक विस्फोटक, एक स्टॉर्मी बॅट्समन ऑन स्ट्राईक. खूप चांगली बॅटिंग केली आतापर्यंत, अग्रेसिव्ह बॅटिंग पाहायला मिळाली. शॉर्ट पिच बॉल चेंडूला वळवतोय, ऑफस्टंप सोडून जास्त जातोय भूषण पाटील. 6 बॉल अतिरिक्त धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 न वाढते 48. आता 6 बॉल आणि 25. 6-25 ची गरज. मगाशी 30 धावा काढल्या होत्या एका ओव्हरमध्ये. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावा.
भूषण पाटील पंचांना पार करून राईट ओव्हर द विकेट. प्रेशर, थोडंसं प्रेशर आलंय असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा वाईट बॉल, पुन्हा एकदा बॉल फेकावे लागतील. 6 बॉल म्हणजे आपण बघितलं ना, 2 बॉल फेकले, दोन्ही वाईट बॉल. दिशा भटकली, दिशाहीन गोलंदाजी झाली. अंडर प्रेशरमध्ये येऊन गोलंदाजी होते का? परंतु इथे दबावाला झुगारून गोलंदाजी करावी लागेल. घरच्या मैदानावर अगदी होम ग्राउंडवर मॅच खेळली जाते आणि घरच्या प्रेक्षकांची मनं जिंकायची असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु समोर विस्फोटक बॅट्समन आहे परेश कडके, ज्याचा बोलबाला टेनिस क्रिकेटमध्ये आहे. खेळपट्टीवर झोपून लोलूल कसेही फटके खेळतो. हा 3रा बॉल, जास्तीत जास्त वाईड यॉर्क ठेवण्याचा प्रयत्न करतोय. अंपायर सांगतायत की 3रा बॉल वाईड फेकलाय. भूषण पाटीलनं प्रेशर दबाव टेनिस क्रिकेटमध्ये फार मी म्हणेन महत्वाचा येत असतो. दबाव आल्यानंतर आपला परफॉर्मन्स खराब होता. 2 ते 3 खेळाडू सांगायला आलेत. आता मात्र खरं तर आउट टू ऑफ स्टंप चांगला गोलंदाज आहे, चेंडू ठेवावे लागतील. परंतु अशा परिस्थितीमध्ये काय होतं, तो ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू निघतायत आणि 3 वाईड आलेत. आता गरज आहे 6 बॉल 23. 6 चेंडू 23 धावा. भूषण पाटील पुन्हा एकदा पंचांच्या अगदी उजव्या बाजूने मारा करतो. राईट ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल, अगदी झोपून लोलून मी म्हटलं ना की खेळपट्टीवर मारणारा हा फटका परेश कडकेच्या बॅट मधून एकदम कडक सिक्सर. मल्हार किरण कडावकर यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे. किरण कडावकर या पण आपलं स्वागत आहे. परेश कडके येणारे 5 बॉल 17ची गरज. काय फटकेबाजी, परेश कडकेचे कडक फटके पाहायला मिळत आहेत. 46 धावांवर खेळतोय आणि इथे मात्र परेश कडकेची दुसरी 50 कंप्लीट होईल का? आडव्या भाडने केल्याचा प्रयत्न केलाय, धाव घेतली जात नाही, माघारी परतवलंय. 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या. जर आणि तर टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही जर तर भविष्य करू शकत नाही. जर हातात पकडला असता तर मग 1 धाव. परंतु इथे थोडासा कन्फ्यूज गडबड झाली होती प्रवीणची, फंबल झाला. परंतु इथे एक स्ट्राईक घेतली नाही. आता बॉल असतील 4 आणि 17 धावांची गरज. परेश कडके ऑन स्ट्राईक, 46 धावांवर खेळतोय. खरं तर बघूया भूषण पाटील 4 बॉल 17. व्हॉट ए मॅच, हाय व्होल्टेज. चेंडू अगदी गुडगा खेळपट्टीवर टेकून खेळण्याचा प्रयत्न. भूषण चेंडू पूर्ण वळवला. टाळ्यांचा आवाज आला पारगावकरांचा, कारण आता मॅच कुठेतरी आपल्या जवळपास आली आहे. 3 बॉल 17ची गरज. 3 चेंडू 17. 3 चेंडू 17चा खतरा कोणाला लागेल? 17चा खतरा पारगावला की रोडपालीला? आज भूषण पाटील कमबॅक करतोय. आता खतरा रोडपाली टीमलाच लागलाय, कारण 2 बॉल 17ची गरज. बघा त्या 2 धावा घेतल्याचा कदाचित काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, कारण धावा राहिल्या असत्या अगदी 15. मग 15 धावा म्हटलं ना तर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु जर आणि तर मैदानाच्या आतमध्ये नाही मित्रांनो, जर आणि तर मैदानाच्या बाहेर. 2 बॉल 17ची गरज. एखादा वाईड नो बॉलची वाट पाहावी लागेल, परंतु हे अशक्य आहे. हे टेनिस क्रिकेटमध्ये अशक्य आहे. आता पारगाव संघाची मजबूत बाजू पूर्णपणे शिक्का मोर्तब झालाय. आर्य 11 श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीम आता अडचणीत संकटात. 1 बॉल 17 होणार नाही असं समीकरणच नाही. 1 बॉल 17चं इथे हे पूर्ण होईल. 1-17ची गरज. भूषण पाटीलचा हा बॉल खूप चांगली कमालीची कमबॅकिंग गोलंदाजी. हा फुलर लेनचा बॉल आणि अशा परिस्थितीमध्ये सामना जिंकलाय सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. 46 धावांवर परेश कडके नाबाद राहिला, नाराज आहे, मॅच हातातून निसटलाय. परंतु खूप चांगला खेळ केला परेश कडकेने, खूप चांगली फाईट दिली आणि सामना जिंकलाय सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. चला तिन्ही संघ या. श्री स्वामी समर्थ 40+ टीमचे संघनायक आलेत आणि त्यानंतर सावरखार. चला या आपण
आणि तिसरा संघ आत्ताच विजयी झालेला सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. चला ड्रॉ करूया आपण. मी अतिथी मान्यवर या स्पर्धेचे सर्व आमचे आधारस्तंभ शिरवे इन्फा बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर आदरणीय सन्माननीय कमल किशोर चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते ड्रॉ होईल. चला तिन्ही कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्सवर या आणि तिथे मात्र लकी ड्रॉ मध्ये ज्याला बायची चिठ्ठी मिळेल त्या संघ फायनल